पोस्टामध्ये भरती निघालेली आहे. ह्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही आहे. तुमच्या 10वीचे मार्क्स आहेत त्याच्यावरती ही भरती असणार आहे आणि मुळात म्हणजे महिला आणि SC ST ज्यांची कास्ट आहे त्यांना ह्याच्यासाठी फीसुद्धा भरायची नाही आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी अदरसाठी ₹100 फी आहे. फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. 16 फेब्रुवारी 2026 याची शेवटची तारीख आहे आणि 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. आता ह्याच्यासाठी फॉर्म नेमका कोण भरू शकतं आणि फॉर्म कसा भरायचा ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याची एक PDF आहे, ती PDF तुम्ही वाचून घ्या. त्या PDFमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता ही पोस्ट आहे ती BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर आणि ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, ह्या 2 पोस्ट आहेत. ह्या 2 पोस्टसाठी ऑनलाईन फॉर्म घेतले जाणार आहेत आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये ज्यांचे 10वीला चांगले मार्क्स असणार आहेत त्यांनाही भरतीमध्ये त्यांना मेरिट लिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस असतात. फक्त ते नक्की कोण भरू शकतं, किती टक्के असेल की भरायचं आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. BPMला 12,000 ते 29,000 आणि ABPMला 10,000 ते 24,470 पर्यंत सॅलरी असते. मिनिमम 18 वर्ष पाहिजेत, मॅक्झिमम एज 40 वर्षापर्यंत पाहिजे. एज रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता या ठिकाणी. आणि दुसरं अदर क्वालिफिकेशनमध्ये नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हणजे तुम्ही MSc IT केलेली पाहिजे किंवा बेसिक तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आणि सायकलिंगचं नॉलेज पाहिजे. ह्या 2 गोष्टी आहेत त्या मस्ट आहेत. बाकी सगळं तुम्ही जो PDF आहे रिझर्वेशन वगैरे जे असतात ते सगळं वाचून घ्या. PDFची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही डाउनलोड करून हा PDF आधी वाचून घ्या, नंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. आता इथं वॅकंट पोस्टवरती क्लिक करायचं, सर्कल चूज करून घ्यायचं आणि डिव्हिजन आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. आता इथे महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे गाव आहे त्या गावाच्या समोर तुमची कॅटेगरी दिली म्हणजे कास्ट आहे, तर तुम्ही त्या गावासमोर जी कास्ट दिली तसं ते सगळं वाचून घ्या. म्हणजे आता ह्या गावासमोर STसाठी आहे, OBCसाठी आहे, मग त्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचे टक्के पण जर चांगले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की लागाल. म्हणून हे सगळं आधी वाचून घ्या, नंतर फॉर्म भरा. नोटिफिकेशनवरती जायचं, त्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर टू रजिस्टर अप्लाय त्याच्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे, कारण आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर क्लिक करून झाल्यानंतर तुमची इथे सगळी माहिती भरून घ्यायची. तुम्हाला सगळ्यात पहिले मोबाईल नंबर भरायचा आहे आणि ईमेल ID टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा जो मोबाईल नंबर आहे, मेल ID आहे टाकल्यानंतर सेंड OTP म्हणून ऑप्शन आहे दोन्ही ठिकाणी. त्या दोन्ही ठिकाणी सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती आणि तुमच्या मेल IDवरती दोन्ही ठिकाणी OTP येईल. तो OTP ह्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. आता मेलवरती आलेला आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा. टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. जेव्हा व्हेरीफाय होईल तेव्हा या ठिकाणी व्हेरीफाय म्हणून असं क्लिक होईल, ग्रीनमध्ये येईल. मोबाईलवरती पण सेम जर झाला नसेल तर पुन्हा रिसेंड OTP करू शकता तुम्ही आणि मग OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा. सेम मगासारखं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं. व्हेरीफाय झालं की इथं ग्रीन होऊन जाईल. तुम्हाला अर्धा 1 मिनटं कधी कधी वेळ लागेल, पण इथं ग्रीन झाल्यानंतरच मग तुम्ही पुढे जाऊ शकता. आता हे झालेलं आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची माहिती बेसिक डिटेल्स भरायचे, जसं की तुमचं नाव, पूर्ण नाव भरायचं, नंतर तुमचं डेट ऑफ बर्थ जन्मतारीख, नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. जेंडर सिलेक्ट करून झाल्यानंतर फादर किंवा गार्डियन नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव किंवा लग्न झालं असेल तर नवऱ्याचं नाव टाकायचं. मदर्स नेममध्ये आईचं पूर्ण नाव टाकायचं. कम्युनिटी म्हणजे तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आणि सगळी माहिती भरून झाल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. आता कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत अर्धा 1 मिनटं जातो कधी कधी, कारण सगळे ॲप्लिकेशन करत असताना प्रॉब्लेम होतो. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं लिहून येईल. इथे तो ID दिसतोय नंबर, तो कॉपी करून घ्यायचा किंवा लिहून घ्यायचा आणि तोच तुम्हाला फ्युचरसाठी लागणार आहे. तुमच्या मेसेजमध्ये पण हा रजिस्ट्रेशन नंबर येऊन जातो. ओके करायचं. आता तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड टू लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तुमचं जे ID तुम्हाला भेटलेला आहे, यूजर ID जो मेसेजमध्ये आला आहे तो टाकायचा आणि मेसेजमध्ये तुम्हाला पासवर्डसुद्धा येतो, तो दोन्ही ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि लॉग इन करायचा. यूजर ID आणि पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी टाकून झाल्यानंतर लॉग इन करायचा. तुमच्या मेसेजमध्ये येतो तोच ID इथे टाकायचा असतो. लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर थोड्या वेळाने ह्या ठिकाणी तुम्हाला OTP येईल, तो OTP ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा. OTP टाकून झाला की नंतर व्हेरीफाय अँड लॉग इनवरती क्लिक करायचा. तो OTP टाकून झाला आहे, व्हेरीफाय अँड लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर तुमचा OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असं लिहून येईल.
OTP सक्सेसफुली व्हेरीफाय झाला की तुमचा जो फॉर्म आहे तो ओपन होईल. कधी कधी इथं वेळ लागतो आहे कारण साईट कधी कधी हळू चालते. शक्यतो रात्री फॉर्म भरला तर बेस्ट आहे. आता इथे जी क्लोज डेट आहे 16 फेब्रुवारी वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. आता ऑनलाईन अप्लाय करायचं. ॲप्लाय ऑनलाईन म्हणून इथं ग्रीनमध्ये ऑप्शन दिसतो आहे, तर ते क्लिक करायचं. सिलेक्ट नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं. जी नोटिफिकेशन आहे ग्रामीण डाक सेवकची ती क्लिक करायची. ती सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे फॉर्म भरायला सुरुवात करायची. आता इथे पर्सनल डिटेल, एज्युकेशन डिटेल, पोस्ट प्रेफरन्स आणि अपलोड फोटो आणि सिग्नेचर एवढे 4 हे जे टप्पे आहेत ते पूर्ण झाले की फॉर्म भरून होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं पर्सनल डिटेल्स तर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना भरलेली, त्याच्यामुळं ती सेव्ह असेल ती सेम येऊन जाईल. आता इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आणि अदर डिटेल्सच्या इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथे तुमचं मॅरिटल स्टेटस विचारलं आहे. मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स जे काही असेल ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं स्टेटस. अपंग वगैरे असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. एम्प्लॉयमेंट स्टेटस जर तुम्ही कुठे काम करत असाल आता तर येस करायचं आहे, नसेल करत तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमची ॲड्रेस डिटेल म्हणजे तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जो तुम्ही आता राहताय तोच पत्ता तुमचा परमनंट असेल तर या ठिकाणी सेम ॲज प्रेझेंटवरती क्लिक करायचं. जर नसेल तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर परमनंट ॲड्रेसच्या बॉक्समध्ये तुमचा परमनंट जो पत्ता आहे तो सगळा टाकून घ्यायचा. या सगळ्या गोष्टी भरून घ्यायच्या आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचा. सगळी माहिती भरून झालेली आहे. सगळी माहिती भरून झाली का सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचा. आता सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा जो टप्पा आहे तो ओपन होईल. दुसरा टप्पा ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एज्युकेशन डिटेल्स टाकायचे. ही भरताना व्यवस्थित भरायचे. तुमचा जो 10वीचा रिझल्ट आहे तो समोर ठेवून द्यायचा. त्याच्याच सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकायच्या. आता तुम्ही 10वीची जी एक्झाम दिली त्याचं सर्कल काय होतं, महाराष्ट्र सर्कल होतं. जे तुमचं काही असेल ते निवडून घ्यायचं. इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला ते इयर ऑफ पासिंगमध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट द बोर्ड, तुमचा बोर्ड जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. तर इथे बघा बरेच बोर्ड आहेत. तुमचा जो बोर्ड सिलेक्ट करताना व्यवस्थित करा. आता इथे जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन 650 मार्क्स असा आहे तो 2007 ते 2014 तो सिलेक्ट करून घ्यायचा. खाली जो आहे तो PWD कॅन्डिडेटसाठी आहे, म्हणून जो या ठिकाणी वरती जो सिलेक्ट केलेला आहे मी तो त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही अपंग असाल आणि त्याच्यामधून असेल तर तुम्ही तो दुसरा सिलेक्ट करायचा आहे. आता तुमचे मार्क्स व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. रिझल्ट समोर ठेवायचा आहे. सायन्समध्ये किती होते 100पैकी ते इथे टाकायचे आहेत. आता तुमचा दुसरा सब्जेक्ट काय होता, सेकंड लँग्वेज तुमची हिंदी होती का मराठी होती, जे पण काही तुमच्या रिझल्टवर दिलेलं असतं लाईनीत, तर रिझल्ट समोर ठेवायचा आणि सेकंड लँग्वेज जर हिंदी असेल तर सेकंड लँग्वेज हिंदी सिलेक्ट करायची. हिंदीचे मार्क्स जे तुम्हाला 100पैकी भेटलेले किती ते टाकून घ्यायचे. थर्ड मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकून घ्यायचे. मग तुमची फोर्थ लँग्वेज कोणती होती, फर्स्ट लँग्वेज कोणती होती, फर्स्ट लँग्वेज मराठी होती रिझल्टमध्ये, तर ती फर्स्ट लँग्वेज मराठी असं सिलेक्ट करायचं आणि मराठीमध्ये किती मार्क्स भेटले ते टाकून घ्यायचं. आणि नंतर 5वं तुमच्या रिझल्टवरती असेल, 5वा सब्जेक्ट लिहिलेला असेल, तो सब्जेक्ट कोणता होता, तर तो जो सब्जेक्ट असेल तुमच्या ह्याच्यामध्ये तोच या ठिकाणी. आता थर्ड लँग्वेज इंग्लिश म्हणून असेल जर तुमच्या ह्याच्यामध्ये तर इथे सिलेक्ट करून घ्यायचं थर्ड लँग्वेज इंग्लिश आणि तुमचे जे मार्क्स आहेत 100पैकी तुम्हाला किती भेटले ते इथे टाकून घ्यायचे. आता सोशल सायन्समध्ये तुमचा सब्जेक्ट आहे सोशल सायन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला 100पैकी किती भेटले ते या ठिकाणी टाकून घ्यायचे. CGPA स्कोर जर तुम्हाला CGPA स्कोर ॲप्लिकेबल होता तेव्हा असेल तर या ठिकाणी तो टाकून घ्यायचा, नसेल तर सोडून द्यायचा. आणि यानंतर हॅव यू स्टडी एनी ॲडिशनल लँग्वेज, जर तुम्ही अजून कोणती लँग्वेज तुमच्या रिझल्टमध्ये असेल, जर तुमच्या 10वीला तेव्हा होती ती जर असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे. अशा पद्धतीने ही सगळी माहिती व्यवस्थित भरायची. मार्क्स वगैरे भरताना काही चुकी नाही करायचे. सगळी माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची. तुम्ही मार्क्स आणि सब्जेक्ट वगैरे नीट चूज केलं ना व्यवस्थित ते करायचं आणि मग सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावरती आता आपल्याला पुढची माहिती भरायची आहे. हे थोडा वेळ असं होत असतं. सिलेक्ट सर्कल चूज करून घ्यायचं आहे. तर सिलेक्ट सर्कल म्हणजे आपला महाराष्ट्र सर्कल जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि डिव्हिजन सिलेक्ट डिव्हिजन आहे त्या ठिकाणी तुमचं डिव्हिजन जो पण काही आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पोस्ट आहेत त्या दिसतील. पोस्टमध्ये तुम्ही इथे व्यवस्थित वाचून घ्या. प्रत्येक ठिकाणी 1 to 55 म्हणजे तुम्ही प्रेफरन्स चूज करू शकता 55पर्यंत.
सगळ्यांना वेगवेगळं येतं, तर तुम्हाला किती येतात ते इथे बघून घ्या. इथे मला 1 ते 55 दिसतात, म्हणजे 1 ते 55 मी चूज करू शकते. आता हे चूज कसं करायचं, समजा मला अलिबाग एच.ओ. डाक सेवक ह्या ठिकाणी पहिल्यांदा, म्हणजे मला तिथे पहिलं लागलं पाहिजे असं जर मला वाटत असेल, तर मी इथे प्रेफरन्स येताना ह्या ठिकाणी अलिबागच्या समोर प्रेफरन्सच्या समोर सिलेक्ट करून 1 सिलेक्ट करेल, म्हणजे 1. म्हणजे पहिलं मला हे हवं आहे. नंतर समजा दुसरं आहे ते मला नको आहे, तिसरं आहे आरवी ते पाहिजे, तर मग त्याला मी दुसरा सिलेक्ट करेल. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते लाईननुसार तुम्ही प्रेफरन्स आहेत ते चूज करून. हे सगळे प्रेफरन्स आहेत ते तुमचे सिलेक्ट करून झाले की त्याच्यानंतर इथे तुम्ही 20पर्यंत सिलेक्ट करू शकता, आणि जास्तीत जास्त तुम्हाला अजून सिलेक्ट करायचे असतील तर 55सुद्धा करू शकता. बट शक्यतो तुम्ही तुमचे जे कास्ट आहे त्या कास्टनुसार कोणत्या ठिकाणी जागा आहेत, किती जागा आहेत ते सगळं बघून घ्या, आणि 20 जरी सिलेक्ट केले तरी चालतील. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आणि पुढे जायचं. आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे, तर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला 100 KB आतमध्ये अपलोड करायचे असते. तर तुम्ही त्या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते सगळं हे सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे व्यवस्थित करून ठेवा त्या साईजनुसार, आणि JPG फॉर्मॅटमध्ये लागतं. तर तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा क्लिक करू शकता, आणि सिग्नेचर एका पेजवरती सही करायची आणि त्याचा एक फोटो काढायचा. फक्त जी रुंदी आहे ती जरा जास्त ठेवायची. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा अपलोड केले, आणि जे डिक्लेरेशन आहे ते वाचून घ्यायचं, कन्फर्म करायचं आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं. प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो सगळा दिसेल. सगळी माहिती बघून घ्यायची. जर काही चुकली असेल तर तुम्ही आत्ताही एडिट करू शकता, पण एकदा फॉर्म सबमिट झाला की नंतर एडिट करता येत नाही. म्हणून सगळी माहिती वाचून घ्यायची. एडिट करायचं असेल तर एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आणि माहिती पुन्हा एडिट करून घ्यायची, आणि जर एडिट नसेल करायची, सबमिट करायचं असेल तर सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून घ्यायचं. ॲप्लिकेशन जेव्हा सबमिट कराल तुम्ही तेव्हा तुम्हाला फी भरण्यासाठी सुद्धा विचारलं जाईल. आता इथे फिमेलचा फॉर्म आहे म्हणून फी दिसणार नाही, कारण फिमेल आणि SC/ST या कास्टसाठी फी नाही आहे, आणि अदर लोकांना 100 रुपये फी आहे. तर ती 100 रुपये फी गुगल पे, फोनपे कोणत्याही माध्यमातून तुम्ही ती फी ऑनलाईन स्कॅनरने सुद्धा पेमेंट करू शकता. ह्या ठिकाणी सबमिट करायचं काय विचारलं आहे, तुम्हाला एडिट नसेल करायचं तर येस सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर भेटेल, तो नंबर जपून ठेवायचा, आणि जर तुम्ही फी भरणार असाल तर तुम्हाला फी भरण्यासाठी येईल, आणि ती फी भरून झाल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली सबमिटेड असं दाखवेल. आता तुम्ही ह्या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं. लॉग इन करून झाल्यानंतर माय ॲप्लिकेशनमध्ये जायचं, आणि तुमच्या ॲप्लिकेशनच्या समोर तुम्हाला स्टेटस दिसेल सबमिटेड म्हणून, याचा अर्थ तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. डाउनलोड PDF म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. तुमचा जो फॉर्म आहे तो डाउनलोड होईल. डाउनलोड केलेला फॉर्म तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता किंवा जपून सेव्ह करून ठेवू शकता. हा जो फॉर्म आहे तो तुमच्या रेफरन्ससाठी कामाला येईल. पूर्ण फॉर्म एकदा बघून घ्यायचा आणि सेव्ह करून ठेवायचा. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. ह्याची जेव्हा लिस्ट लागते तेव्हा पण व्हिडिओ बनवला जाईल. जर तुम्हाला 10वीला चांगले मार्क्स असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता.